सुप्रभात मित्रमंडळ आयोजित आमचा सन्मान सोहळा, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले ज्येष्ठ सदस्य नारायणरावजी बिलोलीकर सर, सुप्रभातचे अध्यक्ष लक्ष्मणजी पत्तेवार, सचिव जीवन, कार्याध्यक्ष अशोक कोत्तावार, संघटक उत्तमराव कुलकर्णी, माझी पत्नी सौ माला पुंडे, सर्व बंधू भगिनींनो, खरं म्हणजे सुप्रभातच्या बाबतीत सर्व सविस्तर प्रास्ताविक जीवन केलं आहे. लक्ष्मण दादारावजी आगलावे सर, एवढं सुंदर सूत्रसंचालन चालू आहे. सुप्रभात मित्रमंडळ काय आहे हे तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे. दादाराव सर, मला असं वाटतं की आपल्याला रोज एकमेकाला भेटावं वाटतं, याच्यात सुप्रभातचं यश दडलं आहे. सकाळी अशोकचा फोन येतो, लक्ष्मणचा फोन येतो, सर तुम्ही ताबडतोब या. कारण मी काहीतरी बोलतो ते ऐकतात. आणि मित्रमंडळ एक चांगला मित्र म्हणजे एक कॅप्सूल, आणि एवढं चांगलं मित्रमंडळ म्हणजे मेडिकलचं दुकान. मला असं वाटतं कुणाला शत्रूला सुद्धा मित्र असावा हे आम्ही मताच आहे. ज्याला मित्र नाही त्याच्या जीवनामध्ये ओलावा नाही, आनंद नाही किंवा सल्ला मार्गदर्शन नाही. आज मी माझं मनोगत व्यक्त करण्याआधी आमचे सुप्रभातचे 7-8 सदस्य गेले. किशनराव पाटील, बाळासाहेब, अनिल गेला, उत्तम चौधरी, नारायण सावकार, नाना, सीता नगरे साहेब, ते झपाट्यानं माणसं या 4-5 वर्षात गेले. अनिल गेल्यानंतर एक फार मोठी पोकळी निर्माण झाली. कोविडनं जगाला अगदी सापासारखं असं जखड बांधून टाकलं होतं. 1988 साली अनिल, मी, हिमगिरे, डॉक्टर हिमगिरे साहेब, बरेच लोक होते, सुप्रभातची स्थापना केली. आणि मग काय काय चळवळी झाल्या हे लक्ष्मणनी आणि जीवननी सांगितलं. या महिला भगिनींना मी एवढं सांगू इच्छितो की हे सुप्रभात मित्रमंडळ एवढं पक्का आहे की कोण्या कुटुंबावर जर काही संकट आलं, माणसाचे फिक्स डिपॉझिट असतात पैसे, पण माणसांचं फिक्स डिपॉझिट म्हणजे सुप्रभात मित्रमंडळ. की कुठल्याही क्षणी रात्री 12 वाजता धावून येणारं सुप्रभात मित्रमंडळ, असं मित्रमंडळ तुम्हाला महिलांचे मंडळ असायलाच पाहिजे. आणि तुम्ही माझा सन्मान करताय. खरं म्हणजे मी तुम्हाला सल्ले देतो, मी कल्पना मांडतो, कल्पना विस्तार तुम्ही करताय. कल्पना मांडणारे खूप असतात, पण माझ्या शब्दाची इज्जत करणं, त्याचा विस्तार करणं आणि त्याचं कृतीत रूपांतर करणं हे सारं कार्य तुमच्या हातून घडत असतं. मला याचा अभिमान आहे की या ठिकाणी डॉक्टर आहेत, व्यापारी आहेत, इंजिनियर होते, पत्रकार आहेत, शिक्षक आहेत. नारायणराव बिलोलीकर सर 82 वर्षाचे आहेत. जीवन सगळ्यात वयानं लहान आहे, म्हणजे दोन्ही पोल आहेत, खो खोचे 2 पोल असल्यासारखं. आणि या सगळ्या वयोगटाचे माणसं एकत्र एकमेकाचे वाढदिवस साजरा करणं, आपण कोजागिरी साजरी करायचो, असे अनेक उपक्रम या सुप्रभातमध्ये चालतात. राजकीय मंडळी आहे, नंदू सावकार आहेत, गोपाळ सावकार आहेत. खरं म्हणजे या सत्काराला उत्तर देताना असं काय बोलावं आणि काही नाही असं एक थोडं गोंधळही निर्माण होतो. माझा जन्म जामचा, 61चा. 4थीपर्यंत मी जामला शिकलो. माझी आई भाजी विकायची गावात टोपलं घेऊन, आणि वडील प्राथमिक शिक्षक. 50 रुपये मिळायचे. पिठाची लढाई होती आमची ती, पण माझ्या या गुरुजनांनी विद्यापीठापर्यंत नेऊन ठेवली. पीठ ते विद्यापीठ असा प्रवास म्हणायला हरकत नाही. पुढे मी विद्यानिकेतनला गेलो. माझ्या जीवनातला सगळ्यात आमूलाग्र बदल तिथं झाला. 5वीला मी तिथं गेलो, आणि जे महाराष्ट्रात देशातले अव्वल दर्जाचे गुरुजन मला लाभले, चिपळूणकर सर, पाटील सर, गोगटे सर, आणि त्या शाळेनं केलेली जडणघडण, त्याच्यानंतर सायन्स कॉलेज, पुढे MBBS, MD झाल्यानंतर कुठं. पण तुम्हाला एक किस्सा सांगायला हरकत नाही की मी 11वी नंतर आर्ट्सला ॲडमिशन घेतलं होतं. कोणालाच माहीत नाही
कारण माझ्या डोक्यामध्ये प्राध्यापक व्हायचं फॅड होतं. मी मराठवाड्यात रँकमध्ये होतो, पण माझे मेहुणे आले आणि ते म्हणाले की तुला डॉक्टर व्हायचं आहे. मी तिथली TC काढली आणि सायन्स कॉलेजला घुसलो आणि डॉक्टर झालो. इथं मुखेडला आल्यानंतर आमचं लग्न झालं. ज्यावेळेस मी आलो त्यावेळेस माझं वय 26-27 असेल. इथं काहीच नव्हतं. 2-3 खोल्याचा दवाखाना. मी गेस्ट हाऊसला राहून नोकरी करत असे. राहावं राहू नये या द्विधा अवस्थेत. मी माझ्या पत्नीचं कौतुक करतो. केवळ तोंडापुरतं नाही, ती शहरातून खेड्यात आली. खरं म्हणजे लोक खेड्यातून शहरात जातात, हा रिव्हर्स गिअर माझ्या आयुष्यात पडला. पत्नीला तर धन्यवाद मी पुढे देईलच, कारण घरच्यांची साथ असेल तर माणूस मोठ्यातली मोठी लढाई जिंकतो आणि घरच्यांची साथ नसेल तर छोट्यातली छोटी लढाई हारतो. मी या ठिकाणी मेडिकल ऑफिसर म्हणून आलो दादाराव, आणि माझ्या असं लक्षात आलं की इतके माणसं सापचावून मारतात. एका केसचे साक्षीदार नंदू सावकार आहेत. रात्रीचा 1:30 वाजला होता. कोबरा बाईट, मोठा श्वास गेला. त्या मुलीच्या वडिलांनी त्या कॉरिडॉरमध्ये अक्षरशः माझे पाय धरले की माझ्या मुलीला वाचवा. तरुण मुलगी. मी भांबावलो, गोंधळलो, मला काहीच सुचलं नाही. मी म्हटलं नंदू मडगुलवारला माझ्यासमोर आणून उभं करा. आणि रात्री 2 वाजता या माणसांनी 10-12 मेडिकलवाले उभं केले आणि फुग्यावर आम्ही त्या मुलीला जीवनदान देऊ शकलो. आज ती मुलगी संसार करते, 2-3 लेकरं आहेत तिचे. सुप्रभातमधल्या व्यापाऱ्यांचं कौतुक याच्यासाठी की जीवन असेल, गोपाळ सावकार असतील, दिनेश असतील, आमचे डॉक्टर मंडळी असतील. साप चावलेला पेशंट आले की ते तुमच्याकडेच येतात नातेवाईक मदत द्यायला, आणि भरभरून मोठ्या मनानं तुम्ही मदत करता. त्या ग्रामीण रुग्णालयात मी छोटंसं ICU तयार केलं होतं. आमच्या प्रत्येक चळवळीत डॉक्टर वीरभद्र हेमगिरेंचं फार मोठं योगदान आहे. सर्पदंशाच्या अनेक परिषदेला ते होते, दिल्लीला होते, परवा नाशिकलाही होते, जनजागरणला असायचे. इतके साप चावून पेशंट मरतात, मी तुम्हाला सांगायला हरकत नाही. द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती महामहिम या ओरिसाच्या आहेत, आणि भारतामध्ये सगळ्यात वाईट जास्त लोक त्या ओरिसात मरतात. कदाचित त्यांनी तेही विषय ठेवून मला बोलवलं असेल. ओरिसामध्ये फार भयानक परिस्थिती आहे. महाराष्ट्रात तरी परिस्थिती आज मुखेडची बदलली आहे की आज मी परवा राष्ट्रपतींना बोललो, पंतप्रधानांना बोललो आणि निर्मला सीतारामनना बोललो की म्हटलं एक शेतकरी मरतो तर एक कुटुंब मरतं. साप चावतो शेवटी शेतकरी आणि शेतमजूर आला. या ठिकाणी मी आलो, या ठिकाणी राहिलो मी. तो काळ मला आजही आठवतो. लोकप्रतिनिधी त्यांनी बरंच सहकार्य केलं. 4 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष, 4 वर्ष बदली झाली आणि मी कायमचा या मातीत रुतलो. मग जिल्हा लेवल, राज्य लेवल, इंटरस्टेट, नॅशनल, इंटरनॅशनल आणि ऑक्सफर्ड. मी माझं कुटुंब घेऊन गेलं होतं की ऑक्सफर्ड विद्यापीठ हे जगातलं सगळ्यात मोठं विद्यापीठ, आणि त्या ठिकाणी ते लखलखते हॉल, सर्व नोबेल पारितोषिक विजेत्यांचे फोटो, आणि जगातले ते 200-250 डॉक्टर, जवळपास 100-125 देशांचे. त्यांच्यासमोर मला 15 मिनटं बोलायची संधी मिळाली. एक क्षणभर माझ्या अगोदरचे वक्ते गांगारून गेले, तणावपूर्ण. पण मी विचार केला की काही नाही, आपण जे काम करतो ते बिनधास्त सांगायचं आणि ते हृदयाला लोकांच्या बरोबर भिडतं. हा माझा स्वभाव गुण आहे की मी बेधडक बोलत असतो. नंतर WHO आलो. तो मृत्यूदर 25% आणि आज 24-25 आणि 25-26 आमचा मृत्यूदर 0 आहे. ज्या दिवशी माझी WHO नियुक्ती झाली, रात्री 2 वाजता एका शेतकऱ्याने मला फोन केला, उत्तमराव, की त्यांनी मला उठवलं झोपेतून. सर म्हणे मी असा शेतकरी बोलतोय आणि मला परड चावला होता आणि तुम्ही मला जीवनदान दिलं आणि तुमचं मी मोबाईलवर वाचलं आणि तुमचं अभिनंदन करायला मी सकाळपर्यंत वाट पाहू शकत नाही. मी आता दारं देतोय, म्हणे पाणी देतोय अंधारामध्ये, आणि तुमचं अभिनंदन मला माफ करा, मी 2 वाजता उठवतोय. मला वाटतं डॉक्टरला त्याच्या आयुष्यात कुठं ना कुठं पावती मिळते. ही पावती त्या रुग्णाची. कितीतरी रुग्ण पाहिले मी की ती एखादी मजूर असते, स्त्री असते, तिच्या गळ्यात एक मजूर पाहिली मी. एकुलता एक पोरगा 14-15 वर्षाचं, भला मोठा नाक चावला आणि श्वास गेला. मी म्हटलं आण औषधं. ती बाई मंगळसूत्र समोर केली आणि डॉक्टर माझ्या गळ्यात एक फुटका मणी आहे म्हणे.
सर्पदंशाचे रुग्ण, त्यांना आवाज नाही आहे. शेतकरी, शेतमजूर, ऊसतोड मजूर, हे की त्यांना काय कशाचं, त्यांना काही एकतर अंधश्रद्धा. आमची लढाई केवळ सर्पदंश नाही, अज्ञान, अंधश्रद्धा, दारिद्र्य, कशाची लढाई नाही आहे. त्याच्यातून रस्ता काढत कर्मचारी माझे की ट्रेनिंग देणं, ट्रेनिंग घेणं. मी जवळपास 160 डॉक्टर माझ्याकडे निवासी राहिले आणि हजारो डॉक्टरांसमोर व्याख्यानं द्यायचा योग आला देशात परदेशात. आणि मी स्वतः शिकत गेलो. दुसऱ्याला शिकवायला लागले की आपण स्वतः शिकत जातो. आणि त्याच्यातून हा प्रवास. मला पहिल्या दिवशी होम मिनिस्ट्रीतून कॉल आला. मला ते काय भरोसा वाटला नाही, दादाराव. मी त्यांना उत्तर दिलंच नाही. दुसऱ्या दिवशी मग आरोग्य मंत्रालयातून आला की तुमची अशी 11मध्ये निवड केली. माझी कोणी नेत्यानं शिफारस केली नाही. आय डोंट हॅव अ गॉडफादर. मग मला वाटलं अरे काहीतरी आहे. आणि त्या 11 डॉक्टरमध्ये एक नागालँड, कलकत्ता, जयपूर, महाराष्ट्रातून मी आणि एक मुंबईच्या मॅडम होत्या, चेन्नई. आणि त्या कार्यक्रमाला ॲट होम रिसेप्शन म्हणतात. 1950 साली पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी सुरू केलं. आणि देशातल्या 200 विविध क्षेत्रातले, वैद्यकीय असेल, व्यापार असेल, कृषी असेल, तंत्रज्ञान असेल, फिल्म इंडस्ट्रीमधले लोक बोलवतात. त्यांना प्रत्यक्ष राष्ट्रपती अगोदर सन्मान केला जातो आणि मग राष्ट्रपती आणि पंतप्रधान भेटतात. त्या ठिकाणी मी, माझा मुलगा गौरव आणि आम्ही दोघं गेलो तिथं. इट वॉज अ टाईट प्रोटोकॉल, हाय लेवल सिक्युरिटी. 330 एकरचं ते राष्ट्रपती भवन. आणि मी त्या अगोदर बऱ्याच मिनिस्टरांना भेटलो. आम्ही डॉक्टरांचा गट, निर्मला सीतारामन भेटल्या, पियुष गोयल, अजित डोभालला भेटायचा योग आला, JP नड्डा वगैरे अनेक आता तिथले फिल्म मेकर्स वगैरे वगैरे. त्या संधीचा आम्ही भरपूर फायदा घेतला. आणि यूमध्ये उभं केल्यानंतर राष्ट्रपती आल्यासमोर त्यांना मी 1.5 ते 2 मिनटं बोलू शकलो. त्यांना मी सांगितलं मी खेड्यातून आलो, मी असं डॉक्टर आहे. नंतर पंतप्रधानांना बोललो. ते सगळं वातावरण भारावलेलं होतं. मी एकटाच भारावलेला नव्हतो, सगळेच भारावलेले होते. की मला असं बघायचं की सर्पदंश रुग्णांच्या वेदनेची संवेदना राष्ट्रपती भवनात पोहोचली. आम्ही सातत्यानं मागणी करत होतो की भारतामध्ये सर्पदंश, आपल्या देशामध्ये 1 ते 1.5 लाख लोक दरवर्षी मरतात. 1.5 लाख फिगर शेतकरी असतात, शेतमजूर असतात. आणि भारत सरकारनं, WHOने सर्पदंश हा दखलपात्र अपघात म्हणून घोषित केला आहे. मी त्या निर्मला सीतारामननं म्हटलं की बाबा आपल्या देशात एवढे लोक मरतात, आमचा पहिला प्रयत्न आहे की माणूस मरायलाच नको. पण दुर्दैवानं जर एखादा माणूस जर गेला तर त्याच्या कुटुंबाला समसमान आणि भरीव मदत तुम्ही अर्थमंत्री या खात्यानं द्यावी. त्यांनी ते फार नोट करून घेतलं ते. आणि हा सोहळा खरं म्हणजे हा झाला ॲट होम रिसेप्शनचा कार्यक्रम. पण या भागातल्या चळवळी, रक्तदानाची चळवळ असेल, 10,000 बाटल्या, पहिलं रक्तदान अनिल करायचं आणि शेवटचे 2 रक्तदान मी आणि डॉक्टर वीरभद्र करायचो. आणि सुप्रभात, लक्ष्मण असेल, जीवन असेल, भरभरून रक्ताची चळवळ. 1 बाटली रक्त काढायला 1 बाटली रक्त आटवावं लागतं. अजून मुखेडमधून हजारो बाटल्या रक्तदान, योगाची चळवळ, गुणवंतांचे सत्कार, आपत्कालीन, शेतकऱ्यांना मदत, पूरग्रस्तांना मदत, स्मशानभूमी, जीवन, सगळे मुद्दे सांगितले. मित्रांनो, हे कल्पना जरी माझी असली तरी याचं खरं श्रेय तुम्हाला आहे. आजकाल असं आपली कल्पना ऐकून त्याचं सहकार्य करणारे तुम्ही तन, मन आणि धन या तिन्ही प्रकारे तुम्ही हा कल्पना उचलता. म्हणून एक आपण चळवळ या ठिकाणी उभी करू शकलो. खरं म्हणजे शिक्षणाची व्याख्या म्हणजे तळागाळातल्या माणसाचे अश्रू पुसणे. डिग्र्यावाले खूप असतात. मी माझ्या यशाचं गमक सांगेल की मी वैद्यकीय व्यवसाय नोकरी गेल्यानंतर 10 रुपये, 15 रुपये, 20, 30 असा, मला तर पहिले 1 वर्ष तर पगारच नव्हता, मिळालाच नाही. पण मी ते व्यवसाय म्हणून न करता एक व्रत म्हणून आजपर्यंत करत आलो. 38 वर्ष संपले, आता उद्या संपतात. अर्थप्राप्ती, पैसा काही ना काही मिळाला नाही असं नाही, पण केवळ पैसाच हे टार्गेट ठेवून आजच्या वैद्यकीय क्षेत्राचा परीघ बदलला आहे. कक्षा रुंदावल्या, तंत्रज्ञान आले आणि गोरगरीब. मग काय होतं की आपण गोरगरीब रुग्णांची सेवा करत गेलो
की आपोआपच ते पेशंटच आपले दूत बनतात. कितीतरी रुग्ण आहेत माझे की जे मला रस्त्यात, असं एकही गाव नसेल की ज्या गावात मी गेलो तर कोणी रुग्ण मला भेटणार नाही. मी 10,000 लोकांना लक्षात ठेवलं नाही, पण त्यांनी मला त्यांच्या हृदयात ठेवलं आहे. तुमच्या घरात किती जागा आहे, तुमच्या घरात किती रूम आहे, यापेक्षा तुमच्या हृदयात किती जागा आहे हे महत्त्वाचं असतं. आणि हजारो लोकांच्या हृदयात मला स्थान मिळालं हे मी माझं भाग्य समजतो. यातल्या बऱ्याच महिला डॉक्टरांच्या घरच्या आहेत. ही परिस्थितीची विडंबना आहे की जनतेने बिमार पडावं तेव्हा डॉक्टरचं पोट भरावं. हा विरोधाभास आहे ना, की लोकांनी बिमार पडावं आणि डॉक्टरला धनप्राप्ती व्हावी. पण हे असं असलं तरी भगवंतानं रुग्णांचं दुःख दूर करण्याचं सामर्थ्य डॉक्टरांच्या हातात दिलेलं असतं. डॉक्टरच्या जीवनात 4-5 क्षण मोठे असतात दादाराव. एखादा कोमातला पेशंट, धाडकन जागा होणार. आता कितीतरी हृदयरोगी, आज आम्ही 3 फिजिशियन्स आहोत. खूप म्हणजे मी त्या काळामध्ये पहिला MD आलो, लोक मला हसायचे, MD झाला आणि खेड्यात जाऊन बसला. आज ग्रामीण भागाचा विस्तार, मुखेडची आरोग्यसेवा नांदेड जिल्ह्यानंतर सगळ्यात समृद्ध देगलूर आणि मुखेड हे मी अभिमानानं सांगतो की इकडं सगळ्या फॅकल्टीचे लोक आहेत. एखादी महिला आडली असेल, हिमगिरे मॅडम आहे तिथं, आडलेल्या महिलेच्या नंतर मूल जन्माला येताना ट्या ट्या आवाज येतो, त्यापेक्षा सुखाचा क्षण काय. तिसरी गोष्ट, हृदयाला शॉक दिला. आता डॉक्टर कौरवार आहेत, महेश आहे, फिजिशियन लोक करतात हे, आणि हृदयाची धडधड धडधड सुरू झाली की अजून काय सुखाचा क्षण असतो. चौथी गोष्ट, कोणीतरी एखादा पोरगा रस्त्यावर भेटतो आणि साहेब मला तुमच्यासारखा डॉक्टर व्हायचं म्हणतो. आज वैद्यकीय क्षेत्राचे अवमूल्य नाही झालं आहे, तोही सुखाचा क्षण. आणि एक सुखाची लहर, जसं उन्हाळ्यामध्ये हळूच गारवा येतो की साहेब तुमची तब्येत कशी आहे. डॉक्टरलाही कधी कधी लोकांनी तब्येत विचारली पाहिजे. असे सुखाचे क्षण असतात. पण वैद्यकीय क्षेत्रामध्ये मी माझ्या यशाचा गमक सांगेल की माझ्या गुरुजनांनी, मी विद्यानिकेतन औरंगाबादला शिकलो, त्यांनी मला नियोजन करायला शिकवलं. आणि मला असं वाटतं की माझा नियोजनाचा गुण मी लक्ष्मणवर, अनिलवर, अशोकवर, जीवनवर अगदी शिक्क्यासारखा बिंबवला आहे. एम आय राईट? की हे सगळं नियोजनाशिवाय काही नसतं. दुसरं, कल्पना आली की त्याचा विस्तार करा. तिसरं, जॉय ऑफ गिविंग. दुसऱ्यांना देण्यात एक प्रकारचा आनंद असतो. मला वाटतं तो जर देत गेलो, गिविंग लिटल टू द सोसायटी ब्रिंग्स अबंडन्स. समाजाला थोडं दिलं की भगवंत भरभरून आपल्याला देतो. हे सगळे रोजच तुम्ही अनुभवताय. नियोजन, अभ्यास. मला आजही मी अभिमानानं सांगतो, काही पेशंट दगावले दादाराव. एखादा पेशंट मरण पावला. मागे एकदा 2 वाजता एक कोबराबाईची बाई होती, 2 वाजले होते, तिच्या श्वासनलिकेत नळीच घालता नाही आली, ती मरण पावली. एक स्त्री होती त्या होकरण्याची, मण्यावर चावला होता, वैद्यगिरी करून आली होती, तिला श्वासनलिकाच सापडेना, एवढं घाण सगळं मध्ये पाणी भरलेलं. आणि मला याचं वाईट वाटलं की ती महिला मरण पावली. आणि दुसऱ्या दिवशी तिची मुलगी 10वीला मराठवाड्यात पहिली आली. कसं योग आहे भगवंताचं की घरी प्रेत आईचं आणि ती मुलगी आली. पण मी असे जे संकटाचे प्रसंग होते, मी त्याच्यावर अभ्यास करत गेलो, सोडलं नाही. मी शिकायला गेलो पुन्हा की हे का चुकलं आपलं, आपण कुठं कमी पडलो. 25 जुलै 2013ला मला हार्ट अटॅक आला. खाली 3-4 साप चावले पेशंट होते. मी हिला उठवलं, भक्तीला उठवलं. माझ्या लक्षात आलं की आता मी भास्करला बोलवलं आणि माझं ECG काढ. इट वॉज अ मॅसिव्ह हार्ट अटॅक. मीच डॉक्टर, मीच रुग्ण. नंतर मग हिला म्हटलं मी की तू अनिलला फोन कर. आमच्या मॅडमनी अनिलला फोन केला आणि अनिल धावून आला. डॉक्टर कौरवार आले. एक क्षण असा होता की आता पुढच्या क्षणी काय आहे. तर मला इंजेक्शन द्यायचं ठरलं. म्हणलं जे होईल ते होईल, भगवंताचं मी नाव घेतो, तुम्ही द्या. नंतर तुम्ही सगळे माझ्यासोबत शेवटपर्यंत होते. सुप्रभातचं मित्रमंडळ हे जीवाभावाचं तर आहे, पण जीवापाड प्रेम करणारं पण आहे. आणि तुमच्यासारखे मित्र, मी तुमच्या मित्रातला तुमचा व्यवसाय बघत नाही, कोणाचे पैसे किती ते बघत नाही,
तुमच्या घरात किती मोठी बिल्डिंग आहे, आय डोंट सी द रूम्स इन युअर हाऊस, बट आय सी अ रूम इन युअर हार्ट. रूम म्हणजे जागा. तुमच्या घरात किती जागा आहे यापेक्षा तुमच्या अंतःकरणात किती जागा आहे हे मी पाहत असतो. मला याची जाणीव आहे की असे खूप पुरस्कार मिळाले. आचारसंहिता घेऊन येते नंदूसेठ, कारण ते मुखेडभूषण झालं, मराठवाडा भूषण झालं. आणि डॉक्टरचं जीवन म्हणजे तनाव से हो गई है दोस्ती किस कदर, तणाव होता है तणाव नहीं होने पर. 38 वर्षात माझं 76 वर्षाचं काम झालं. आता तर मला झोपच येत नाही. इतकी म्हणजे झोप मोडीची सवय लागून गेली की रात्र बेरात्र आता शरीर जितकं साथ देईल, पण हे नक्की सांगेल की शेवटच्या श्वासापर्यंत जोपर्यंत माझं शरीर साथ देईल तोपर्यंत मी माणसं वाचवायचा हा यज्ञ आहे, हा चालूच राहील. आणि ज्यावेळेस तुमच्यासारखे मित्र, हा जो सत्कार आहे हा बूस्टर डोस आहे, ट्रिपल पोलिओसारखा. पुढं पळायला ऊर्जा येते, शाबासकीची थाप आहे. मी ऑक्सफर्डला गेलो आणि मला यांची आठवण यायला लागली सुप्रभातची. तिथं 3 वाजता उठून बसलो आणि मग इथं 7:30 वाजतात म्हणून मी 3 वाजता जागा होतो. आणि अनिलला 3 वाजता फोन केला आणि मग इथं सगळे मला बोलले. म्हणजे मेरे दोस्त नहीं बदलते लाख दूरी होने पर, मेरे दोस्त नहीं बदलते लाख दूरी होने पर, लोगों के भगवान बदलते मुराद पूरी ना होने पर. क्या किस्मत है, मैंने खुदा से कहा क्या किस्मत पाई है मैंने, जो ऐसे दोस्त मिले हैं मुझे. हंसकर खुदा ने कहा पगले ये तेरी किस्मत नहीं है, ये तेरी किस्मत नहीं है, ये मैंने बांटी हुई तेरी किस्मत में, काय म्हणतात त्याला, की मी दिलेलं हे मित्रत्वाचं हे दान तुझ्या नशिबात मी टाकलंय. संभल के रख पगले, ये तेरी किस्मत नहीं है, ये मेरी पसंत है जो तुझे मिली है. तर ते असं मित्र असतात. मित्र म्हणजे जे दोस्त म्हणजे जब दो हस्ती मिलते हैं तो दोस्त होते हैं, पण दोस्तांपेक्षा मित्र हा शब्द वरचा आहे. मित्र म्हणजे माझ्या हातला मी त्रयस्थ असला, नाही तर मी डॉक्टर, मी राष्ट्रपतींना भेटलो, मी पंतप्रधानांना भेटलो, मी येऊ केला की गेला. हात म्हणाले पायाला, आम्ही एवढे स्वच्छ, आमच्या हातामध्ये एवढ्या अंगठ्या सोनं नाणं असतं, तरी तुम्ही मळकट कळकट, तरी लोक तुमच्यावरच काय डोकं ठेवतात. हे सत्य आहे. पाय म्हणाले हाताला, अरे त्याच्यासाठी जमिनीवर राहावं लागतं. जमिनीवर राहायचा माझा प्रयत्न आहे. अहंकाराचा रोग मला लागणार नाही, हे भगवंताच्या चरणी माझी प्रार्थना राहील. हे माझ्या यशामध्ये माझी पत्नी आहे, माझे गुरुजन आहेत, आईवडील आहेत, गुरुजन आहेत, माझा पूर्ण परिवार आहे. आणि जे रुग्ण, पुंडेसाहेब तुमचं हातगुण आणि आमचं नशीब म्हणून जे मला सेवेची संधी देतात, त्या सगळ्या रुग्णांचं हे सामूहिक यश आहे. तुमच्यासारखे मित्र आहेत. अनिलनं मागं मला असंच एकदा उपमुख्यमंत्र्यांनी सन्मान दिला होता, तर त्यावेळेस एक सुप्रभातनं मोठा कार्यक्रम घेतला होता. त्यावेळेस जीवन लक्ष्मण नव्हते, पण तो कार्यक्रम 1999ला होता. मला मुखेडभूषण पुरस्कार दिल्यानंतर झाला होता. मोठ्या अंतःकरणानं मित्रांचं कौतुक करणे. नाही तर आज परिस्थिती कशी आहे, आज मी खुद के दुःखों से दुःखी नहीं है, औरों के सुखों से ज़्यादा दुःखी आहे. उघड्या मनाची, मोकळ्या मनाचे मित्र असणं यालाही नशीब लागतं. आणि सुप्रभाच्या माध्यमातून एवढं मोठं नशीब, म्हणजे मला मित्र, मी दिल्लीला गेलो काय आणि परदेशात गेलो काय, सुप्रभातमध्ये माझा जीव अडकलेलाच असतो. मग आता प्रवीण असो, शिवाजीराव असो की SP असो, कांतू सावकार, बालू सावकार, आमचे 2 डॉक्टर, दोघं गेलेत. ते खूप म्हणजे आता एखाद्याचं नाव घेतलं आणि एखाद्याचं राहिलं तर तो अपराध होईल. पण प्रत्येक मित्र, कधी कधी मी बॉसिंग पण करतो. तो माझा चांगला गुण म्हणा की दुर्गुण म्हणा, ते कसं आहे, मी अधिकारी म्हणून सतत वावरल्यामुळं बॉसिंग करायची सवय पण लागलेली आहे. पण बॉसिंगमधून चांगलं कार्य घडतं ही पण सत्य आहे बरं का. दादाराव, तुम्ही हा एवढा सोहळा या ठिकाणी केलात. आज 38 वर्षाचा प्रवास आहे. आथपासून
येथपर्यंत, इथं कुठे आहे ते माहीत नाही. हार्ट अटॅक आल्यानंतर डॉक्टर पुंडे गेले गेले गेले, अफवा झाली, सगळी तयारी लोकांनी करून ठेवली होती. नंतर इंग्लंडला जाऊन आलो, मुलांचे लग्न झाले, नातू झाले, नाती झाल्या, WHO गेलो, आता राष्ट्रपतीकडे जाऊन आलो. जीवनाची रेलगाडी ना कळे नेते कुठे, तिकिटावर तर स्टेशनचे नावही नाही कुठे. तशा गोष्टी आम्ही खूप काही एकमेका सांगतो. आहे कोणी TC परी हे न कोणा समजायचे, एकटा तो फक्त जाणे कोणा कोठे उतरायचे, कोणा कोठे उतरायचे. भगवंतालाच माहिती आहे उद्या काय घडणार आहे. परवा अजितदादा 5 मिनिटात काय काय झालं. पण मला असं म्हणायचं की जे आयुष्य तुमच्या माझ्या वाट्याला दिलं आहे, म्हणजे कसं आनंदानं त्याला समृद्ध करता येईल, कसं आनंदानं जगता येईल, इतरांना कसं देता येईल. तर संपत्ती आपण सगळेच कमवतो, संपत्ती काय सोबत येत नाही. शेवटी एक तर धन आणि दफन. पण संपत्तीचं ते एक मोठा माणूस होता आणि तो म्हणे की मला आता हे मी गेल्यावर वर न्यायचं आहे. तो त्याने सगळ्या कर्मचाऱ्यांना सांगितलं की मला याचा मार्ग सांगा. काही उत्तर सापडेना. त्याचा ड्रायव्हर म्हणाला, साहेब तुम्ही जर इंग्लंडला गेलं तर पाऊंडमध्ये बदल करता, दुबईला गेलं तर दिनारमध्ये घेता, प्रत्येक सिंगापूरला गेलं तर सिंगापूर डॉलरमध्ये जाता. तुम्हाला जर हे पैसा समोर न्यायचा असेल तर ह्याचं रूपांतर पुण्य कार्यात करा. हे डॉलर असेल, हे काय असेल ते आपोआप वर येईल. असा हा सगळा जगण्याचा खेळ आहे. करते चलो सबका भला, ये है जीवन जीने की कला. तुम्ही आज हा जो सन्मान केला आमच्या दोघांचा, मी तुमचं ऋण व्यक्त करतो. मैत्रीमध्ये फार आभाराचे भार कशाला, सत्काराचे हार कशाला, आभाराचे भार कशाला, उघडायाचे असेल मंदिर हृदयी तर हवे द्वार कशाला. ते द्वार उघडलेलंच आहे. औपचारिकतेचा भाग बाजूला ठेवतो. तुम्ही सन्मान अगदी 8 दिवसच झाले मला येऊन, तुम्ही तातडीने केलात. एवढं सगळेजण भरभरून बोलले, यांच्या भावना समजल्या. पण जे नाही बोलले त्यांच्याही मनातल्या भावना माझ्या हृदयापर्यंत पोहोचल्या असं मी निश्चित सांगतो. एम आय राईट? महिलांच्याही भावना समजल्या. कसं आहे की सगळ्यांना बोलायची संधी मिळत नाही आणि सगळ्या गोष्टी बोलाव्याच लागतात असंही नाही. मौनाची भाषासुद्धा ही सर्वश्रेष्ठ भाषा असते असं भगवंतच सांगत असतो. त्यामुळे सगळ्यांच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचल्या. मी दोघांच्या वतीनं तुमचं ऋण न व्यक्त करता तुमच्या ऋणातच आम्ही राहू असं या ठिकाणी बोलतो आणि थांबतो.